जे नाकाच्या वाटे आपल्या शरीरामध्ये पॅथोजन्स येऊ शकतात, त्यांच्यापासून शरीराचं संरक्षण करण्याचं काम ॲडेनॉइड्स करतात. आणि जे आपण गोष्टी काही खातो आणि जे तोंडावाटे विषाणू नाहीतर पॅथोजन्स आपल्या शरीरामध्ये येत असतात, त्यांच्यापासून संरक्षणाचं काम टॉन्सिल्स करतात. सो ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल्स सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराचं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स मेकॅनिझम आहे की ज्याच्यापासून शरीराचं आपलं संरक्षण होतं. ॲडिनोटॉन्सिलायटिस म्हणजे ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल्स यांना आलेली सूज. प्रमुख कारणं त्याची बघायला गेली तर व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. हा आजार युजली कुठल्या वयोगटात होतो? लहान मुलांमध्ये बघायला गेलं तर आपण त्यांना म्हणू शकतो शाळेत जाणारी मुलं. त्याची प्रमुख कारणं म्हणजे त्यांच्यामध्ये अजून इम्युनिटी डेव्हलप झालेली नसती पूर्णपणे. रात्री झोपताना नाकाचं काम आपलं श्वास घेणं आहे, पण तुमचं नाक जर का बंद असेल तर तुम्ही श्वास तोंडाने घेतात. मग आपल्याला पालक सांगतात की मुलगा मुलगी रात्री झोपताना घोरतोय, पालथा झोपतोय. टॉन्सिलची लक्षणं बघायला गेली तर घसा दुखायला लागतो, गिळताना त्रास होतो, ताप येतो. कधी कधी ॲडेनॉइड्सची जी सर्दी असते ती कानामध्ये जाऊन कानही दुखतो, कानात सर्दी साचते, ऐकायला कमी होऊ शकतं. ॲडिनॉइड्सची सर्दी ही कानात कशी जाते? पाईप असतो जो नाकाच्या पाठीमागून कानामध्ये जातो, त्याला युस्टॅचियन ट्यूब म्हणतात. लहान मुलांमध्ये ती युस्टॅचियन ट्यूब ही मोठ्यांपेक्षा निम्मीच असते. रात्री ज्यावेळी मुलगा नाहीतर मुलगी ज्या कानावर झोपत असेल सर्दी असताना, युजली पहाटे नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो कान दुखण्याची कंप्लेंट घेऊन ओपीडीमध्ये पेशंट येतात. पण लहान मुलगा मुलगी जर का तुमचा घोरत असेल तर त्याचं नाक कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने बंद आहे. हे एक मी रेड फ्लॅग साईन नक्की म्हणू शकतो की घोरायला नाही पाहिजे. टॉन्सिलायटिस असा पसरतो का? येस, हा एक कम्युनिकेबल डिझीज आहे, कारण ते व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. प्रत्येक घसा दुखणं हा ॲडिनोटॉन्सिलायटिसच असू शकतो का? नाही. नमस्कार, मी डॉक्टर परेश चव्हाण, ENT सर्जन अँड लॅरिंगोलॉजिस्ट, व्हॉइस एअरवे अँड स्वॉलोइंग डिसऑर्डर स्पेशालिस्ट. आज आपण टॉन्सिल आणि ॲडिनॉइड्स ह्याचा लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी व इन जनरल सगळं त्या बाबतीत अवेअरनेस करण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत डॉक्टर निखिल धोरजे सर यांना, प्रॅक्टिसिंग ENT कन्सल्टंट, मोशी, पुणे. नमस्कार. नमस्कार सर. सर, आपण घेऊया पहिला प्रश्न तुमच्यासाठी लगेचच. टॉन्सिल आणि ॲडिनॉइड्स म्हणजे काय? ॲडेनॉइड्स म्हणजे नाकाचे टॉन्सिल्स, आणि जे टॉन्सिल्स नॉर्मली असतात ते आपल्या घशाच्या पाठीमागे असतात. ते आपण असं म्हणू शकतो की आपल्या शरीराची, एस्पेशली लहान मुलींमध्ये एक फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स फॉर्म करतात. ज्यावेळी बाळाची आईच्या गर्भामध्ये वाढ होत असते त्यावेळी नाकाच्या पाठीमागे आणि घशाच्या पाठीमागे एक लिम्फॉइड टिश्यू, म्हणजे जे आपल्याला इम्युनिटी देण्याचं काम करतात, त्यांची एक ग्रोथ होत राहते, जी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून एक्सपोनेन्शियली होते. तर ते जे नाकाच्या वाटे आपल्या शरीरामध्ये पॅथोजन्स येऊ शकतात, त्यांच्यापासून शरीराचं संरक्षण करण्याचं काम ॲडेनॉइड्स करतात. आणि जे आपण गोष्टी काही खातो आणि जे तोंडावाटे विषाणू नाहीतर पॅथोजन्स आपल्या शरीरामध्ये येत असतात, त्यांच्यापासून संरक्षणाचं काम टॉन्सिल्स करतात. सो ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल्स सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराचं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स मेकॅनिझम आहे की ज्याच्यापासून शरीराचं आपलं संरक्षण होतं. म्हणजेच आपल्या बॉडीमधले पहिले पोलिसमेन असं म्हणता येईल. येस, येस, येस. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, सिक्युरिटी गार्ड, म्हणजे दरवाजाला ते संरक्षण देण्याचं काम करतात. ओके, ओके. ॲडिनोटॉन्सिलायटिस म्हणजे काय आणि याचे प्रमुख कारणं कोणते? ॲडिनोटॉन्सिलायटिस म्हणजे ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल्स यांना आलेली सूज. प्रमुख कारणं त्याची बघायला गेली तर व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. तर ते त्याच्यामध्ये सूज आल्यानंतर मग त्याचे वेगवेगळे आपल्याला लहान मुलांमध्ये लक्षणं दिसून येतात. हा आजार युजली कुठल्या वयोगटात होतो? लहान मुलांमध्ये बघायला गेलं तर आपण त्यांना म्हणू शकतो शाळेत जाणारी मुलं. त्याची प्रमुख कारणं म्हणजे त्यांच्यामध्ये अजून इम्युनिटी डेव्हलप झालेली नसती पूर्णपणे, आणि लहान मुलं-मुली शाळेत जाताना एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात. तुम्ही स्कूल बस म्हणा, स्कूल व्हॅन म्हणा, शाळेमध्ये म्हणा, ॲट अ टाईम 10 ते 20% पोरं आजारी असतातच. ते एकमेकांच्या संपर्कामध्ये आलं, की मग इन्फेक्शन स्प्रेड होतं. ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल्सला सूज येते
आणि त्याच्यामुळे मग त्याची लक्षणं दिसून येतात. म्हणजे कॉमनली आपण म्हटलं तर लहान मुलांमध्ये होतं. येस. पण मग मोठ्यांमध्ये पण होऊ शकतं का? मोठ्यांमध्ये पण होऊ शकतो, पण होणारं प्रमाण हे कमी आहे अच्छा. आणि होणारा त्रास हा देखील त्या प्रमाणामध्ये कमीच राहतो. कारण मोठ्यांमध्ये आत्तापर्यंत त्यांचं जसं वय वाढत गेलेलं आहे, त्यांना मल्टिपल टाईम इन्फेक्शन्स होऊन तशी त्यांची इम्युनिटी डेव्हलप झालेली असते. लहान मुला-मुलींमध्ये एक्सपोजर्स हे पहिल्यांदाच झालेले असतात. त्याच्यामुळे इम्युनिटी डेव्हलपमेंटचं काम चालू असतं. त्यामुळे लहान मुला-मुलींमध्ये टॉन्सिल्स आणि ॲडेनॉइड्स इन्फेक्शनचं प्रमाण हे खूप जास्त आहे. मोठ्यांमध्ये पण होतं, पण प्रमाण कमी आहे. आणि मग ज्यांना हे होतं त्यांच्यामध्ये आपल्याला लक्षणं काय दिसतात? हां, सो ॲडेनॉइड्स ज्यावेळी सुजतात, ते नाकाच्या पाठीमागे असल्यामुळे नाक बंद होऊन जातं. सो रात्री झोपताना नाकाचं काम आपलं श्वास घेणं आहे. पण तुमचं नाक जर का बंद असेल, तर तुम्ही श्वास तोंडाने घेतात. मग आपल्याला पालक सांगतात, की मुलगा-मुलगी रात्री झोपताना घोरतोय, पालथा झोपतोय. त्याच्यामुळे लाळ तोंडातनं बाहेर येतीये आणि ती लाळ सुकल्यामुळे तोंडाला थोडासा घाणेरडा वासही येतो, कितीही चांगलं ओरल हायजीन असलं तरी. आणि ते तोंड उघडून श्वास घेतल्यामुळे घशाचे टॉन्सिलची इन्फेक्शन्सही वाढतात. मग टॉन्सिलची लक्षणं बघायला गेली तर घसा दुखायला लागतो, गिळताना त्रास होतो, ताप येतो. कधी-कधी ॲडेनॉइड्सची जी सर्दी असते ती कानामध्ये जाऊन कानही दुखतो, कानात सर्दी साचते, ऐकायला कमी होऊ शकतं. एक्स्ट्रीम केसेसमध्ये जर का ती सर्दी ट्रीट नाही केली तर ती कान फोडून बाहेर येते, मग कान व्हायला लागतो. मग ते कानातनं पू येणे, ऐकायला अजून कमी येणे. जे आपल्या गळ्यामध्ये अवधानं असतात, ज्यांना आपण लिम्फ नोड्स म्हणतो, त्यांच्यामध्ये इन्फेक्शन गेले की गळ्यामध्ये गाठी येतात, ज्या दाबल्यानंतर दुखतात, नाहीतर मान हलवताना दुखू शकतात. आणि ताप तर हा असतोच त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे अ, खाण्यापिण्याचे त्यांचे कंप्लेंट्स मग चालू होतात. स्कूलचा परफॉर्मन्स ड्रॉप होतो. शाळेला सुट्टी टाकावी लागते. ऐकायला कमी येत असेल तर शाळेत काय शिकवते ते पाल्याला जर का कळलं नाही आपल्या, तर मग त्याचा स्कूल परफॉर्मन्स अफेक्ट होऊ शकतो. सो ओव्हरऑल इम्युनिटी कमी राहते आणि हेल्थ अफेक्ट होत राहते. हे त्रास होत राहतात. मग आणि असंही ऐकण्यात आलं होतं, की ॲडिनॉइड एन्लार्जमेंटमध्ये श्वास घ्यायला वगैरे पण त्रास होतो किंवा हे. तर फक्त एक्सक्लुझिव्ह ॲडिनॉइड्स वाढल्यावरती ही काही वेगळे लक्षणं किंवा टॉन्सिल वाढल्यावर काही वेगळे लक्षणं असं काही आहे? आहे. म्हणजे आता समजा फक्त ॲडेनॉइड्स वाढले असतील, तर ॲडेनॉइड्स हे फक्त नाकाच्या पाठीमागे आहेत. सो तुमचं नाक बंद राहणार, तुम्हाला तोंडाने श्वास घ्यावा लागणार. रात्री प्रकर्षाने तोंडाने श्वास घेतला, तर मग पेशंट आपले घोरणार. तोंडाने श्वास घेणार. त्यामुळे तोंडाने श्वास घेताना पालतं झोपताना त्रास होतो, त्यामुळे पेशंट पोटावर झोपतो. त्याच्याने लाळही बाहेर येते. हे आणि ॲडेनॉइड्सची जी सर्दी असते, ती कानामध्ये गेली, की मग कान दुखायला लागतो, ऐकायला कमी येतं. सर्दी कानातनं बाहेर आली, तर मग कानातनं पू येऊ शकतो. त्याला कान फुटणे म्हणतात. हे ॲडेनॉइड्सची लक्षणं झाली. आणि ज्यावेळी आपले टॉन्सिल्स फक्त वाढलेले असतात, ते घशाच्या पाठीमागे असतात. त्यावेळी घशाला सूज येणे, गिळताना त्रास होणे, जेवताना त्रास होणे, ताप येणे, गाठी येणे मानेमध्ये, की जी अवधानं असतात, ज्यांच्यामध्ये ते दूषित रक्त जातं, त्याच्यामुळे मानेमध्ये गाठी येऊन त्या सुजतात. ही टॉन्सिलची लक्षणं झाली. तुम्ही एक वारंवार म्हटले, की ॲडिनॉइड्सची सर्दी ही कानात जाते. येस. आता नेमकं ॲडिनॉइड्सची सर्दी ही कानात कशी जाते? सो नाक, कान, घसा जसे आता तुम्ही आणि आम्ही एक ENT डॉक्टर आहोत. कारण ती एकमेकांना कनेक्टेड आहे. एक पाईप असतो जो नाकाच्या पाठीमागून कानामध्ये जातो, त्याला युस्टॅचियन ट्यूब म्हणतात. लहान मुलांमध्ये ती युस्टॅचियन ट्यूब ही मोठ्यांपेक्षा निम्मीच असते. 1.8 सेंटीमीटर टू बी एक्झॅक्ट आणि जरा आडवी असते. आपल्या मोठ्यांमध्ये ती 3.5-3.6 सेंटीमीटर असते आणि तिरकी असते. त्यामुळे लहान मुलांमध्ये साईज छोटी आहे आणि आडवी आहे. त्यामुळे ग्रॅव्हिटीने सर्दी कानात उतरण्यामध्ये जरा जास्त त्रास होतो. त्यामुळे रात्री ज्यावेळी मुलगा नाहीतर मुलगी ज्या कानावर झोपत असेल सर्दी असताना युजुअली पहाटे नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो कान दुखण्याची कंप्लेंट घेऊन OPDमध्ये पेशंट येतात. म्हणजे हे जर का कान दुखणं असलं, तर ह्याचं कारण कान नसून ॲडिनॉइड्स असू शकतं. येस. हां, ते राइट. ॲक्चुअली पेशंट आल्यानंतर आपल्याला ते समजावून सांगणं हे आपलं काम आहे. कारण या सिच्युएशनमध्ये बघायला गेलं तर कानदुखी जी आहे ती कानामुळे नाहीये. हं. तुमचे ॲडेनॉइड्स वाढलेले आहे जे नाकाच्या पाठीमागे. त्याची सर्दी कानात गेली आहे त्याच्यामुळे तुमचा कान दुखतोय. ह्या सिच्युएशनमध्ये ट्रीटमेंट करताना कानात ड्रॉप टाकायची गरजही नसते. तुम्हाला तो नाकातच ड्रॉप टाकावा लागतो, ज्याने ती सर्दी सुकून जाते. तोच ड्रॉप नाकावाटे कानात जाऊन कानातली सर्दी सुकवतो आणि मग मुलीला बरं वाटतं.
तुमच्या हिशोबाने पालकांनी कोणती धोक्याची लक्षणं काही लक्ष द्यावी किंवा म्हणजे लक्षात येतील किंवा असं काही याच्यामध्ये? युजुअली बघायला गेलं तर लहान मुलं घोरत नाहीत कधीच. मोठी माणसं घोरतात तो वेगळा प्रॉब्लेम आहे. पण लहान मुलगा-मुलगी जर का तुमचा घोरत असेल, तर त्याचं नाक कुठल्या ना कुठल्यातरी कारणाने बंद आहे. हे एक मी रेड फ्लॅग साइन नक्की म्हणू शकतो, की घोरायला नाही पाहिजे. आणि घोरत जर का असेल आणि ते कंटिन्युअसली महिन्यानी महिने चाललंय, तर तुम्ही ते इव्हॅल्युएट नक्कीच केलं पाहिजे, की नाक बंद आहे. वारंवार सर्दी होत असेल, म्हणजे कसं आता वर्षाला 3 ऋतू आहेत. आपण म्हणतो 3 ते 4 वेळा तर आपण सगळेच आजारी पडतो. पण ते आजार पण आपलं एक 3-5 दिवसात बरं होऊन जातं. पण दर महिन्यातनं एकदा दोनदा सारखीच सर्दी होतीये. तुम्ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण नाकामध्ये सर्दीचं पाणी राहतच आहे. सर्दी झाल्यानंतर कान दुखण्याची पण कंप्लेंट आहे, की कान पण दुखतोय. नॉर्मली सर्दी झाल्यानंतर युजुअली लोकांची कानामध्ये जात नाही, पण ॲडेनॉइड असेल तर ती कानात जाऊ शकते. तुम्हाला दर महिन्यातनं एकदा दोनदा डॉक्टरांकडे जावं लागते सेम कंप्लेंट्स घेऊन. तुम्ही काही थंड खाल्लं, की तुमचा घसा लगेच बसतोय. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पण थंड खाल्लं तरी तुमचा घसा बसतोय. त्याने तुम्हाला ताप येतोय आणि तुमची वाढ होत नाहीये. म्हणजे जर का तुम्ही बाकीचे तुमचे मित्र-मैत्रिणी बघितले शाळेमध्ये, तर तुमचं वजन आणि तुमची उंची जरा बाकीच्यांपेक्षा जर का कमी वाटतीये तुमच्या मुला-मुलीची, तर मग हे सगळे प्रॉब्लेम आहेत, की बाबा क्रोनिकली म्हणजे खूप दिवसांपासून त्यांना ॲडेनॉइड आणि टॉन्सिलचा त्रास आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला मग इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. मग नेमकं निदान केलं कसं जातं? सो ज्यावेळी पेशंट आपल्याकडे येतो, सगळ्यात पहिले तर ही हिस्ट्री विचारणं महत्त्वाचं आहे, की बाबा तुम्हाला त्रास आहे कधीपासून? जो त्रास आहे त्याची फ्रिक्वेन्सी कधीपासून आहे? जसं मी म्हटलं, की सर्दी आहे, तर सर्दी दर महिन्यात होतीये का? तर दर महिन्यात त्याच्यापेक्षा जास्त महिन्यातनं 2दा वगैरे होतीये का? ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण तुम्हाला टेम्पररीच बरं वाटतंय, पण पूर्णतः तुम्ही बरे नाही होत तुमचे त्रास कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चाललेले आहेत. दरवेळची औषधंही तुम्हाला कधी-कधी काम नाही करत आहेत. तुमच्या घरामध्ये न्यूट्रिशन वगैरे चांगलं आहे. तुम्ही वेळेवर जेवायला देताय. हायजीन आहे तुमच्या घरात, तरी पण तुमच्या पाल्याचं वजन आणि उंची नाही वाढत आहे. तर तुमच्या पाल्यामध्ये काही ना काहीतरी एक फोकस ऑफ इन्फेक्शन आहे, जो आपल्याला इव्हॅल्युएट करण्याची गरज आहे. मग हे ॲडिनॉइड्स आपल्याला प्रत्यक्षात डायरेक्टली बघता येतात का? म्हणजे एंडोस्कोपी करून किंवा असं करून हो. किंवा काय? सो ॲडेनॉइड्स बघण्याचे 2 प्रमुख आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. जो एक पर्याय सोपा आहे, जो युजुअली लहान मुला-मुलींमध्ये कम्फर्टेबल आहे, तो म्हणजे एक एक्स-रे काढून घ्यावा. एक्स-रे एक सिंपल प्रोसिजर आहे. फक्त एक एक्स-रे काढला जातो. नॉन इन्व्हेसिव्ह म्हणतात. म्हणजे लहान मुलं-मुली कोऑपरेट पण करतात. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली नाकाच्या पाठीमागे किती तुमचा स्पेस ब्लॉक आहे आणि किती स्पेस ओपन आहे ते दिसून येतं. त्याच्यानुसार त्याची ग्रेडिंग पण आपल्याला करता येतं. पण त्याच्याही पेक्षा चांगली सिस्टीम मी म्हणू शकतो, की नाकाची एंडोस्कोपी करणे. पण दरवेळीच हे शक्य होत नाही. जर का मुलगा-मुलगी खूप लहान असेल, तर ते अँक्शियस असतात, नर्व्हस असतात. अलाव नाही करणार ते. अलाउड नाही करणार आणि मग कसं होतं, फक्त तुम्हाला डायग्नोस्टिक पर्पजसाठी तुम्ही पेशंटला झोपेचं औषध देणे, नाहीतर ॲनेस्थेशिया देणे आणि हे करणे, हे युजुअली प्रॅक्टिकल नाही राहत. त्याच्यापेक्षा कसं आहे, की जर का एखादा पेशंट थोडा मोठा असेल, एक 8-9 वर्षाचा असेल, थोडीफार समज असते त्यावेळी, अलाउड करणार असेल, तर ओ-पी-डीमध्ये तुम्ही एखादं फ्लेक्सिबल नाहीतर रिजिड नेझल एंडोस्कोप टाकून बघू शकता आणि ते जास्त सेन्सिटिव्ह आहे एक्स-रेपेक्षा असं मी म्हणेल. कारण तुम्हाला प्रत्यक्ष स्क्रीनवरती दिसून येतं एंडोस्कोपिकली, की तुमचं दोन्ही नाकपुड्या किती बंद आहेत. तुम्हाला युस्टॅचियन ट्यूब जे मी म्हणलं मगाशी, की ज्याच्यातून करेक्ट. सर्दी कानामध्ये जाते, ती पण दिसते, की ती ब्लॉक आहे का नाही. अच्छा. आणि किती स्पेस अवेलेबल आहे, त्याच्यानुसार त्याचं ग्रेडिंग सिस्टम आहे. ग्रेड 1, 2, 3, 4 आणि त्याच्यानुसार मग आपण पुढे ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो. जर का पेशंट कोऑपरेटिव्ह असेल, तर नसेल तर एक्स-रे केलेला चालतं. परत इव्हन एंडोस्कोपीमध्ये त्याचा लालसरपणा किंवा हे पण बघता येतं का? एक्झॅक्टली. सूज आलेली, त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स म्हणजे किती जास्त आपल्याला दिसतात. सो आपल्याला एक प्लॅनिंग करायला पण बरं पडतं, की बाबा हे नक्की औषध गोळ्यांना रिस्पॉन्ड करेल का ह्याला आपल्याला पुढे जाऊन दुसरं काही अजून ऑप्शन्स करावे लागतील. सीटी स्कॅन किंवा एम-आर-आयची गरज कधी पडू शकते? सीटी स्कॅन, एम-आर-आयची गरज काही स्पेशल केसेसमध्येच मी म्हणू शकतो. समजा तुमच्या नाकाला एक डेव्हिएटेड नेझल सेप्टम आहे, की बाबा तुमचा एंडोस्कोप आतमध्ये जात नाही, दोन्हीकडनंच नाकं बंद आहेत. प्लस एक्स-रेमध्ये जर का सर्दी जास्त असेल, तर ती ओव्हरशॅडो करू शकते तुमच्या ॲडेनॉइड्सच्या टिश्यूला. एखादी कंजेनायटल एनोमली असेल, की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटते, की बाबा एक्स-रेमध्ये आपल्याला ती व्यवस्थित दिसणार नाही.
दुसरी गोष्ट नाकाच्या दुसऱ्याही काही कंडिशन्स आहेत, की ज्याच्यामध्ये नाक बंद होऊन पेशंट घोरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणायला गेलं तर एक अँट्रोकोॲनल पॉलिप नावाची एक कंडिशन आहे, जी पण नाकाच्या पाठीमागेच असते आणि नाक बंद करते. आणि एंडोस्कोपी पॉसिबल नसेल, तर त्यावेळी सीटी स्कॅनमध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळून येते, की त्या ॲडेनॉइड आहेत का दुसरं काही कंडिशन आहे. सो डाऊट असेल आणि एंडोस्कोपी पॉसिबल नसेल, तर त्यावेळी सीटी स्कॅन करावा. युजुअली एम-आर-आयची तर गरज नाहीच पडत. अच्छा. म्हणजे सहसा आपण म्हटलं, की जास्त गुंतागुंती असेल किंवा काही असेल, तर जास्त मग व्यवस्थित निदानासाठी मग सीटी सीटी स्कॅन स्कॅन किंवा करावा. पण ते खूप रेअरली होतं. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये तर मी आजपर्यंत कधी केलेलं नाहीये ते. कारण युजुअली डायग्नोसिस होऊन जातं. औषध उपचार काय असतात? सो बघायला गेलं तर दरवेळीच औषध उपचार करायला पाहिजेत असंही नाहीये, की तुमची फक्त ॲडेनॉइड्सची आणि टॉन्सिलची साईज वाढली आहे म्हणून तुम्हाला औषधं करायची असं नाही. तुम्हाला त्याचा ज्यावेळी त्रास होतोय, तुम्हाला ताप आलाय, तुमचा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, तर मग आपण त्यावेळी एक शॉर्ट कोर्स ऑफ अँटिबायोटिक देऊ शकतो. पण सुरुवात ही युजुअली व्हायरल इन्फेक्शन्सने होत असते. तर व्हायरल इन्फेक्शनला एक फिजिकल रेस्ट म्हणजे एक शाळेतनं सुट्टी घ्यावी म्हणजे ते पेशंट दुसऱ्या कोणाला इन्फेक्ट करणार नाही आणि त्यांचं अजून इन्फेक्शन त्यांना होऊन क्रॉस इन्फेक्शन होणार नाही. वेळेवर पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि पुरेसं पाणी दिलं तर व्हायरल इन्फेक्शन एक 3 दिवसात बरं होऊन जातं. पण बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याच्यामध्ये असेल तर एक शॉर्ट कोर्स 5 दिवसांचा अँटिबायोटिकचा दिला, तर मग पेशंट बरं होण्यास मदत होते. बरं ॲडिनॉइड्सच्या स्वेलिंगसाठी आपण कुठला स्पेसिफिक काही स्प्रे वापरतो का? हो. सो ॲडेनॉइड्स बघायला गेलं तर त्यांच्यामध्ये ते नाकाच्या पाठीमागे असल्यामुळे आपण एक स्टिरॉइडल नेझल स्प्रेज प्रिफर्ड करतो. कारण तो स्प्रे मारल्यानंतर जे ॲडेनॉइडची सूज असते ती कमी व्हायला बऱ्यापैकी मदत होते. मग कुठला मॉलिक्यूल किंवा कुठला असं स्पेसिफिक काही स्प्रे बेटर राहतो किंवा हे? एक मोमेटासोन फ्युरेटचं जे कंटेंट आहे, एक रिसर्च झालेला आहे चांगला. ॲडेनॉइड टिश्यूमध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर्स असतात, जे ते मोमेटासोन फ्युरेट मॉलिक्यूलला चांगले पकडून ठेवतात. आणि तो स्प्रे आपण मारल्यानंतर त्याचं जे सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन आहे पेशंटच्या ब्लडमध्ये हे 1% पेक्षा कमी आहे. त्यामुळे युजुअली कसं असतं, हा जो मोमेटासोन फ्युरेट मॉलिक्यूल आहे तो एक स्टिरॉइड आहे. जरी तो टॉपिकल म्हणजे आपण नाकात जरी मारत असलो, त्यामुळे लहान मुलांमध्ये जो ग्रोथ ॲक्सिस असतो, हायपोपिट्युटरी थॅलमस ॲड्रेनल ॲक्सिस ज्याला आपण म्हणतो, हायपोथॅलमस पिट्युटरी ॲड्रेनल ॲक्सिस. जास्त दिवस स्टिरॉइड वापरले तर तो सप्रेस होऊन हाईट वाढणे पेशंटची कमी होऊ शकते. मोमेटासोन फ्युरेटमध्ये ते होत नाही. लाँग टर्म वापरलं तरी. लाँग टर्म म्हणजे मी म्हणू शकतो 12 आठवडे म्हणजे 3 महिन्यापर्यंत आपण देऊ शकतो विथआऊट कॉजिंग एनी सिस्टमिक साइड इफेक्ट्स. अच्छा, म्हणजे स्प्रेज युजुअली आपण 12 आठवड्यांपर्यंत वापरू शकतो. मिनिमम 4 आठवडे ते मॅक्सिमम 12 आठवडे. प्रत्येक घसा दुखणं हा ॲडिनोटॉन्सिलायटिसच असू शकतो का? नाही. घसा दुखण्याची वेगवेगळी कारणं पण असतात. फॅरेंजायटिस पण आपण म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये घसा सुजलेला असतो. एखाद्या वेळी ॲसिड रिफ्लक्समुळे पण घसा दुखू शकतो. तर दरवेळीच टॉन्सिलमुळे घसा दुखतोय असं नाहीये. मग आता एकदा कळलं की समजा की हे ॲडिनोटॉन्सिलायटिसच आहे किंवा हे आहे. तर ऑपरेशन कधी करावं? त्याला एक क्रायटेरिया आहे, ज्याला पॅराडाईज क्रायटेरिया म्हणून असं नाव आहे. त्याचं म्हणणं असं आहे, की बाबा आपल्या पेशंटला सेम कंप्लेंट्स वर्षातनं एका वर्षामध्ये 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा होत असतील. नाहीतर सलग 2 वर्ष 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एपिसोड होत असतील. नाहीतर सलग 3 वर्ष 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एपिसोड होत असतील. आणि दरवेळी ते औषधांना टेम्पररीच रिस्पॉन्ड करतायत, पण त्याच्यानंतर परत तो त्रास होतोच आहे. आता औषधंही कमी काम करायला लागली आहेत. पेशंटची वाढही होत नाहीये, शाळाही मिस होतीये. अशा सिच्युएशनमध्ये टॉन्सिल्स आणि ॲडेनॉइड्स काढण्याचा सल्ला आम्ही पेशंटला देतो. ह्याच्यासाठी काही पर्टिक्युलर वयोगट काही आहे का? हो, की सो बघायला गेलं तर एक 3 वर्षाच्या आतमध्ये सर्जरी करणं आम्ही युजुअली रेकमेंड नाही करत अनलेस अँड अंटिल इट इज अन एक्स्ट्रीम केस. का तर 3 वर्षाच्या आतमध्ये पेशंटची इम्युनिटी डेव्हलप होत असते. इव्हन ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल ह्यांची जी लाईफ सायकल आहे, त्यांचा जो ग्रोथ पिरियड आहे, तो वय वर्ष 3 ते 8 आहे. त्याच्यानंतर हळू त्यांचं एक प्लॅट्यू फेज येतं आणि वयाच्या 12 वर्षांचं ज्यावेळी पेशंट प्युबर्टी अटेंड करतो, ते इन्व्हॉल्यूट म्हणजे ॲट्रॉफी म्हणजे कमी-कमी व्हायला लागतात. 18 वर्षानंतर तर ॲडेनॉइड युजुअली पेशंटमध्ये नसतातच. सो एक वयाच्या 3 वर्षापर्यंत आम्ही थांबण्याचा सल्ला ह्याच्यासाठी देतो, की बाबा पेशंटची इम्युनिटी डेव्हलप होतीये.
तर काढल्यानंतर पेशंटच्या इम्युनिटीला त्रास नको होण्यासाठी मिनिमम 3 वर्षापर्यंत थांबण्याचा सल्ला आम्ही देतो. अच्छा, म्हणजे 3 वर्षानंतर काढल्यानंतर इम्युनिटीला काही काही विषय त्रास राहत होत नाही. नाही. ॲडेनॉइड्सबद्दल मी बोलतोय. टॉन्सिलसाठी आम्ही 5 वर्षापर्यंत थांबण्याचा सल्ला देतो. अच्छा. कारण टॉन्सिल्स हे घशामध्ये असतात. घशाची इम्युनिटी पण महत्त्वाची आहे. बरं. त्यामुळे ॲडेनॉइड्स 3 वर्षानंतर काढलेले चालतात. टॉन्सिल्स मिनिमम 5 वर्ष थांबावे. 5 वर्षानंतर काढलेले चालतात. पण त्याला अपवाद आहेत. आणि अपवाद म्हणजे कसे हो? आता समजा एखादा 2-1 वर्षाचा मुलगा-मुलगी आहे आणि त्यांचं नाक ॲडेनॉइडने पूर्णच बंद आहे आणि ती रात्री झोपतच नाही आहेत. जर रात्री झोपत नसल्यामुळे झोप पूर्ण नाही झाली, की रात्री झोपेत ग्रोथ हार्मोन भेटत नाही. मग त्याला फेल्युअर टू थ्राईव्ह म्हणतात. म्हणजे वजन नाही वाढत, उंची नाही वाढत. मग ते असूनही काही त्याचा फायदा नाही आहे. उलट इम्युनिटी कमी करतायत. सारखंच आजारी पडतं. त्या सिच्युएशनमध्ये वयवर्ष 2 असेल तर एक ॲडेनॉइड फक्त आपण काढू शकतो. म्हणजे एक सेफ ब्रीथिंग पॅसेज भेटेल. पेशंट रात्री झोपायला लागला, की बऱ्यापैकी मग तब्येत वगैरे वाढायला मदत होते. या सिच्युएशनमध्ये हे अपवाद आहेत, की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया त्या सिच्युएशनला म्हणतात, की पेशंट रात्री झोपत नाहीये, नाक बंद आहे. त्या ऑपरेशन कुठल्या-कुठल्या पद्धतीत केलं जातं? सो ऑपरेशन करण्याचे पद्धती आता एंडोस्कोपिक आहेत. जी कन्व्हेन्शनल टेक्निक आहे त्याच्यामध्ये कुठलंही फॅन्सी इन्स्ट्रुमेंट वगैरे वापरलं जात नाही. ॲडेनॉइड्स काढण्यासाठी एक क्युरेट असतं, त्याला ॲडेनॉइड क्युरेट म्हणतात. त्याने ॲडेनॉइड पूर्णपणे काढले जातात आणि टॉन्सिल्स आपले कोल्ड स्टील डिसेक्शन म्हणतात, त्याने पूर्णपणे काढले जातात. ही एज ओल्ड पद्धत आहे. 200-250 वर्ष पूर्वीची आहे आणि ती आजही वापरली जाते. पण आता बघायला गेलं तर ॲडेनॉइड काढण्यासाठी एक मायक्रोडिब्रायडर आणि कोऑब्लेशन ह्याच्या 2 नवीन पद्धती आलेल्या आहेत. त्या सेफ आहेत आणि त्या चांगल्या आहेत. कसं तर आता ॲडेनॉइड काढताना आपण नाकामध्ये दुर्बीण टाकतो एंडोस्कोप आणि अंडर व्हिजन आपण मायक्रोडिब्रायडर पूर्णपणे तो टिश्यू डिबल्क करतो आणि शेवटी जो हिमोस्टॅसिस म्हणजे जे आपल्याला अचीव्ह करायचं असतं, त्याच्यासाठी आपण कोऑब्लेशन वापरू शकतो. म्हणजे छोटे-छोटे टिश्यू टॅग्स असतात, तेही पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि ब्लीडिंगही स्टॉप होतं. सो हे कॉम्बिनेशन वापरलेलं बरं पडतं. अंडर व्हिजन तुम्ही पूर्णपणे ॲडेनॉइड काढून टाकताय. आणि टॉन्सिल काढण्यासाठी पण कॉब्लेशन या लेझरचा वापर होतो. कारण कॉब्लेशन ही अशी लेझर आहे, की त्याच्यामध्ये ब्लड येत नाही. ॲब्सोल्यूट ब्लडलेस फील्ड आहे. आणि पेशंटची रिकव्हरी ही बऱ्यापैकी फास्ट राहते. कारण युज्युअली ब्लडलेस फील्ड असल्यामुळं रिकव्हरी टाईम फास्ट राहतो. म्हणजे हे लेझर आहेत का? हा लेझर आहेत. अच्छा. एक आणि लेझर म्हणजे डिब्रायडरला आपण लेझर नाही म्हणता येणार, पण कॉमन भाषेमध्ये आजकाल सगळ्या गोष्टीलाच लेझर म्हणतात. लेझर हां. म्हणजे सायंटिफिकली बघायला गेलं तर एक लाल ठिपका असतो. ह्याच्यामध्ये काही ठिपका वगैरे काही नाहीये. हं. पण कॉमन लोकांसाठी आपण म्हणतो दुर्बिणीने लेझरने शस्त्रक्रिया करू. त्याचा अर्थ असा असतो, की आपण एक मायक्रो डिब्रायडर आणि कॉब्लेशन या 2 गोष्टी वापरणार आहोत. त्याच्यामध्ये लेझरचं प्रिन्सिपल नाहीये. प्रिन्सिपल ओके. त्यांचं एकदम वेगळं आहे. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे बेसिकली, ॲडव्हान्स अंडर हे व्हिजन की बघून ओके. आपण काढतो फेअर. समोरासमोर. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी राइट. येस. हे आणि आता होतं कसं, की सगळे म्हणजे पालक आता एवढ्या लहान मुलांचं ऑपरेशन करणं, म्हणजे सगळ्यांना भीती वाटते. हो. तर ह्या सर्जरीजचे काही ॲडव्हांटेजेस किंवा काही डिसॲडव्हांटेजेस, प्रोस, कॉन्स कसंही म्हणजे काही त्याच्याबद्दल सांगता येईल का? ॲडव्हांटेजेस असं आहे, की युज्युअली हा लिम्फॅटिक टिश्यू असल्यामुळे एकदा जर का व्यवस्थित काढला, तर परत येत नाही. त्यामुळे जो होणारा त्रास असतो, जो त्यांच्या वाढीमुळे होतो, तो कधी कायमचाच बंद होऊन जातो. त्यामुळे रात्री जे तुम्हाला त्रास होत होते, ते जाणार आहेत. पेशंटची वाढ जी आहे शरीराची, ती चांगली होणार आहे. पेशंटची इम्युनिटी वाढणार आहे. जो ग्रोथ स्पर्ट असतो वयाच्या प्युबर्टीपर्यंत, तो जो तुमचा आत्तापर्यंत थांबला होता, तो तुम्हाला कॅचअप करता येतो. त्यामुळे तुमचा पेशंट, तुमचा पाल्य बाकीच्या मुला-मुलींच्या हाईट आणि वजनापर्यंत येऊन जातो. नेहमीच सर्जरी करायची गरज आहे का? नाही, नेहमी सर्जरी करायची गरज नाही. माझं तेच सांगणं असतं, की साईज वाढली आहे म्हणजे सर्जरी करायला पाहिजे, नाही. तुम्हाला त्रास किती आहे त्याच्यानुसार सर्जरी करायची की नाही ते आपण ठरवणार आहे. मग सर्जरी कधी अव्हॉइड करता येते? सर्जरी जर का पेशंट हं. ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल आहेत, पण हाईट योग्य आहे, वजन योग्य आहे. त्यांची जी फ्रिक्वेन्सी ऑफ इन्फेक्शन आहे ती वर्षातनं 3 ते 4 वेळाच आहे आणि दरवेळी अँटिबायोटिक नाहीतर कुठलाही मेडिकेशनचा कोर्स केल्यानंतर पूर्णपणे बरं होतोय. मध्ये एक सायलेंट पिरियड राहतोय दुसऱ्या एपिसोडपर्यंत. नाकही कोरडं राहतंय. अशा वेळी मग आपण युज्युअली सर्जरी करणं अव्हॉइड करू शकतो. बरं हे ॲडिनॉइड्स किंवा हे टॉन्सिल्स हे परत येऊ शकता का? हो, येऊ शकतात.
मग ते कधी परत येऊ शकतं? मग अ, सर्जरी का करावी? सर्जरी करताना जर का ॲडेनॉइड्स पूर्णपणे निघाले नाहीत, अच्छा. तर तो ॲडेनॉइड परत वाढू शकतो. पण जी आधीची तुमची सर्जरीच्या पहिल्या सर्जरीच्या आधी साईज होती, तेवढी त्याची वाढ होत नाही. पण थोडा टिश्यू वाढू शकतो. त्याच्यासाठीच ते मायक्रो डिब्रायडर आणि कॉब्लेशन दुर्बिणीद्वारे करून पूर्णपणे ॲडेनॉइड नष्ट करणे हे एक काम आहे. त्याच्यासाठीच ते प्रिफर केलं जातं. म्हणजे जसं ते म्हणायचे, की पूर्वी न बघता डायरेक्ट क्युरेटने काढायचे, त्या तशा तशा पद्धतींमध्ये जर का पद्धतीने केलं तर परत होऊ परत शकेल. होऊ शकतो. पण कारण हे तुम्ही म्हटलात तसं एंडोस्कोपी पूर्ण पूर्ण तुम्हाला दिसून दिसून येतंय. तुम्ही तुम्ही स्कल बेसपासून तुमच्या इस्टॅचन ट्यूब ओपनिंगपर्यंत आपण सगळा टिश्यू नष्ट करू शकतो, काढू शकतो. मुळापासून काढणे म्हणतात तो प्रकार आहे. मग एकदा तो निघाला, की मग तिथे टिश्यू नाही राहिला तर ग्रो काही होणारच नाहीये. बरोबर आहे. पण ऑपरेशन करताना थोडाफार टिश्यू जर का तुमच्याकडनं राहिला, तो रिग्रो होऊ शकतो. तो ओके. रिग्रो पण तो पहिली जी साईज होती तेवढा नाही होत, पण रिग्रो होतो. सेम टॉन्सिलच्या बाबतीमध्ये पण आहे. टॉन्सिल काढताना जर का थोडाफार टिश्यू तुमचा कुठे सटकला, राहिला, तर तो परत ग्रो होऊ शकतो. तो एखादा असा एक्झामिनेशन करताना ज्यावेळी पेशंट येतो, एखादा तोंडामध्ये गोळा दिसून येतो छोटासा. पालकांमध्ये कुठली गैरसमज असते का? गैरसमज असे आहेत, की पालकांना ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल काढल्यानंतर आपल्या पाल्याची उंची वाढणार नाही असं वाटतं. की ते एक डिफेन्स मेकॅनिझम आहे, तर त्यांना का काढावं? आणि हा प्रश्न व्हॅलिडही आहे. पण आमचं सांगणं असं असतं, की डिफेन्स मेकॅनिझम आहे, पण त्याने ते त्याचं काम पण तर केलं पाहिजे. अशा सिच्युएशनमध्ये मग ॲडेनॉइड्स आणि टॉन्सिल तुमच्या शरीरात असून तुम्हाला नुकसान आहे. तुम्हाला दर महिन्याला तुमचा पेशंट आजारी पडतोय. दर महिन्याला अँटिबायोटिक देऊन तुमच्या खिशालाही त्रास होतो, पेशंटच्या शरीरालाही त्रास होतो. अशा सिच्युएशनमध्ये ते काढलेलं बरं पडतं, की इम्युनिटी देण्याचं काम त्यावेळी ते नाही करत आहे. ती इम्युनिटी कमी करतायत. सो तो फोकस ऑफ इन्फेक्शन तुम्ही काढला, तर तुमच्या पेशंटची हाईट कमी नाही होणार. तुमच्या पेशंटची हाईट उलटा वाढेल. तुमचा पेशंट हेल्दी राहील. तुमच्या पेशंटचं वजन वाढेल. बरं ही सर्जरी झाल्यानंतर मुलांना समजा एखादं रिकव्हरी म्हणा किंवा ह्याला किती पिरियड लागतो? किती दिवस सुट्टी घ्यावी लागते किंवा कसं आम्ही काय? सांगतो एक 5 दिवसांची सुट्टी घेतलेली कम्फर्टेबल आहे. युजुअली सर्जरी करण्याच्या आधी आम्ही 1 दिवस आधी रात्री पेशंट ॲडमिट करतो मॉनिटरिंगसाठी. कारण युजुअली पेशंट हे लहान असतात. हॉस्पिटल एन्व्हायर्नमेंटलला ते थोडेसे फॅमिलिअर होण्यासाठी आम्ही आदल्या रात्री ॲडमिट करतो. दुसऱ्या दिवशी सर्जरी केल्यानंतर त्या दिवशी आपण ऑब्झर्वेशनला ठेवतो आणि मग परवाच्या दिवशी सोडतो. त्याच्यानंतर एक घरी 3 ते 4 दिवस आराम करावा. युजुअली रिकव्हरी टायमिंग हा 7 टू 2 अवर्स आपण म्हणतो ॲव्हरेजली म्हणजे 3 दिवस आणि अजून एक 2 दिवस घरी आराम करावा. एक 6व्या दिवशी पेशंट आपला शाळेमध्ये जाऊ शकतो. निखिल सर, आपण एक तुमच्याबरोबर एक रॅपिड फायर राउंड घेऊया. येस. तुमची हरकत नसेल तर. नाही, काही नाही. तर एक येस. सर्टन प्रश्न मी तयार हो, केले तर हो. त्याच्यासाठी तुमचे एक रॅपिड फायर राउंड येस. आपण प्लीज. घोरणं सामान्य आहे का? नाही. लहान मुलांमध्ये नाही. एंडोस्कोपी दुखते का? नाही. जर का पेशंट कोऑपरेटिव्ह असेल आणि करणारे डॉक्टर पण एक्सपिरियन्स्ड असतील, तर एंडोस्कोपी दुखत नाही. ॲडेनॉइड्स परत वाढतात का? हो. जर का सर्जरी करताना ते पूर्णपणे नाही काढले, तर ते परत येऊ शकतात. OSA म्हणजे काय? ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया हा एक वास्ट टॉपिक आहे. सिंपल भाषेमध्ये सांगायला गेलं, तर रात्री घोरणे आणि घोरण्यामुळे होणारे पुढचे त्रास यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतात. टॉन्सिलायटिस असा पसरतो का? म्हणजे लोकांमध्ये? येस. हा एक कम्युनिकेबल डिसीज आहे. कारण ते व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. क्लोज कॉन्टॅक्टमध्ये एकमेकांच्या राहिल्यानंतर शाळेमध्ये म्हणा वगैरे एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरू शकतं. ऑपरेशन साधारण किती वेळ चालतं? ऑपरेशन साधारण एक ॲव्हरेजली 1.5 तास चालतं. त्याच्यामध्ये आपण ॲनेस्थेशिया देणे आणि ॲनेस्थेशियातनं बाहेर येणे हा टाईमही पकडतो. प्युअर ऑपरेटिव्ह टाईम हा अंदाजे 45 मिनिट्स टू 60 मिनिट्स म्हणजे पाऊण ते 1 तास राहतो. आणि मुलाला शाळेत किती वेळात पाठवावे? किती एक 5 दिवस सुट्टी घ्यावी असं म्हणतो. 5व्या दिवशी तुमच्या डॉक्टरांनी ज्यांनी ऑपरेशन केलंय, त्यांचा एक फॉलोअप घ्यावा. त्यांनी ओके म्हणल्यानंतर 6व्या दिवशी शाळेत पाठवू शकतात. आईस्क्रीम किती चालतं? आईस्क्रीम भरपूर खाऊ शकतात तुम्ही. भरपूर म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी तर आम्ही म्हणतो फक्त आईस्क्रीमच खावं. पण प्लेन आईस्क्रीम खावं. त्याच्यामध्ये ते चिप्स आणि ड्रायफ्रूट वगैरे नसावे, जे स्टक होऊ शकतात थ्रोटमध्ये. पण आईस्क्रीम खाण्याला काही मर्यादा नाहीयेत. ऑपरेशननंतर. ऑपरेशनच्या आधी नाही खावे.
ENTकडे कधी जावं? तुमचा पेशंट घोरतोय, दर महिन्याला तुम्हाला सर्दी, खोकला होतोय, त्याच्यामध्ये कान दुखतोय, ताप येतोय, घसा दुखतोय, मानेमध्ये गाठी आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी असतील तर ENTकडे नक्की जावं. आणि रक्तस्राव झाल्यास काय करावं? तुमच्या डॉक्टरांना लगेच भेटावं. ऑपरेशन नंतर होणारा रक्तस्राव हे बघण्याची गरज आहे, की नक्की कशामुळे होतोय. तर तुमच्या डॉक्टरांकडे इमिडिएटली जावं. ही एक इमर्जन्सी सिच्युएशन होऊ शकते. शेवटी लोकांसाठी तुम्हाला काही संदेश किंवा काही हे की कॉमन पब्लिकसाठी येस. की एक बाळ जर का तुमचं घोरत असेल, तर ते कधीच नॉर्मल नाहीये. तुमच्या बाळाला दर महिन्याला सर्दी, खोकला, ताप येत असेल, कान दुखत असेल सर्दी झाल्यानंतर, तुमचं बाळ तुम्हाला तुमच्या शाळेतल्या बाकीच्या मुलांपेक्षा हाईट आणि वजन कमी वाटते सारखं आजारी पडल्यामुळे, तर ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ट्रीटेबल आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही एकदा एक कान, नाक, घशाच्या डॉक्टरला दाखवून एक सल्ला घ्या. तर एक्झामिनेशन करून घ्या. एक्स-रे, एंडोस्कोपी करून घ्या आणि जो काही तुमचा पुढे ट्रीटमेंट प्लॅन ठरेल तो फॉलो करा. पण युज्युअली हाईट, वेट कमी जास्त म्हणतो, हे म्हणतो. पण हे तर प्रत्येक शाळेमध्ये सगळ्या मुलांचं एक इन जनरल हाईट, वेट कमी राहतोच. कधी-कधी आई-वडिलांची पण हाईट कमी राहते. मग ह्याला काही पर्टिक्युलर काही पॅरामीटर आहे का? त्याला पॅरामीटर बघायला गेलं तर जर का आई-वडिलांची हाईट कमी असेल तर ते जेनेटिकच आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर का न्यूट्रिशनची कमतरता असेल, नाहीतर तुमचा मुलगा-मुलगी जेवतच नसेल वेळेवर. लक्ष नसेल, खाताना जी एक खाण्याची पद्धत आहे, म्हणतात की बाबा एक वेळेवर जेवण करावं, जेवताना लक्ष असावं, पाणी व्यवस्थित प्यावं. पण जेवताना जर का लक्ष नसेल, मोबाईल, टीव्ही वगैरे बघत असतील, पूर्णपणे जो एक पोषक आहार आहे, तो भेटत नसेल, तर हाईट आणि वजन तर वाढणार नाहीच. मग त्याचा ॲडेनॉइड टॉन्सिलशी काही संबंध नाही राहत. तो एक अल्टुगेदर डिफरंट टॉपिक राहतो. निखिल सर, आज तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. सगळं टॉन्सिल ॲडेनॉइड्ससाठी जी काही माहिती होती ती सगळी दिली आणि सगळे गैरसमज पण आमचे दूर करून दिले. ह्याच्याबद्दल आम्हाला तुमचं मनापासून धन्यवाद.